गीता धर्म मंडळातर्फे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। हे शताब्दी वर्ष आहे, त्यानिमित्त आपण अनेक कार्यक्रम केले, आपण सगळेजण त्याला आलाही असाल, सहभागी झालेला असाल। त्याचाच हा आजचा उपक्रम आहे आणि हा चातुर्मासा कुठला तरी असता तरी हा शताब्दीचाच एक भाग आहे। सरांची ओळख मी काही करून देणार, कारण आपल्या घरच्या कार्यात यजमानांची ओळख करून द्यायची काही आपल्याकडे पद्धत नाहीये, पण तरी सुद्धा सरांची काही वैशिष्ट्य मी मुद्दाम सांगणार आहे। आपण सगळेजण सरांना ओळखताच, त्यांची व्याख्यान ऐकली, त्यांचे लेख वाचले, त्यांची व्याख्यान ऐकली आहे, नेहमी आपण बघितले असतील। आज त्यांनी जो विषय घेतलेला आहे की आपण भागवताचे सप्ताह सगळे होताना आपण सगळ्यांनी पाहिलेले, पण त्याच्यापेक्षा हे वेगळं आहे, हे गीतानुसारी आहे आणि सरांचा दृष्टिकोन या सगळ्या गोष्टीकडे गीतेच्या दृष्टिकोनातून बघणं आहे। उपनिषद असतील किंवा कुठे असेल तर ते काय आणि गीता धर्माची भूमिकाच थोडी आहे, त्याचा विचार करूनच सर काय करत असतात। तर हा एक वेगळा उपक्रम आहे, त्याचा वेगळा विचार पण आहे। तर ज्यांनी अनेक वेळा भागवत इतरांकडे ऐकले असेल त्यांना नक्की हा फरक लक्षात येईल आणि सगळ्यांना विचार करायला लावणार निश्चित असते। मी जास्त काही बोलत नाही, कारण आपल्याला सगळ्यांना सहज ऐकायचंय। तर या एका उपक्रमाला आपण आज पहिल्या दिवशी प्रतिसाद दिले त्याबद्दल मी आधीच आपल्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देते आणि सरांना आता बोलायची विनंती करते। सर्व अध्यात्मप्रेमी, भगवत भक्तिप्रेमी सुहृदजन हो, गीता धर्म मंडळाच्या शताब्दीच्या निमित्तानं आता कार्यवाह मिलिंद मॅडम यांनी उल्लेख केल्याप्रमाणे एक उपक्रम, पण ज्याला अभिनव उपक्रम म्हणता येईल अशा प्रकारचा आपण हाती घेतोय। हा अभिनव उपक्रम हातात घेताना माझं मन थोडंसं कातर आहे। त्याचं कारण असं की मी हा पहिलाच प्रयोग आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं करतोय आणि जर तो यशस्वी झाला तर मग भविष्यामध्ये महाराष्ट्रात तो करावा असा विचार माझ्या मनामध्ये। काय प्रयोग आहे तर आपण या ठिकाणी बघितल्याप्रमाणे भागवत पुराण निरूपण हेच तर आपल्याला या चातुर्मासातल्या सगळ्या शनिवारी, त्याच्यामध्ये गणेश चतुर्थी आणि दसरा हे शनिवारी येतात, त्या 2 सुट्ट्या सोडून बाकी सगळे शनिवार, आणि गरज पडली तर तो जो नोव्हेंबर महिना येईल तो संपेपर्यंत, चातुर्मास संपला तरी पुढचे 2-3 शनिवार, असा एक आलेख डोळ्यासमोर ठेवून दर शनिवारी 1.5 तास, आज जरा उशीर झालाय पण 5ला बरोबर सुरू करून 6:30ला अशा प्रकारचं तुम्ही मी मिळून एक ज्ञानयज्ञ, एक विचार यात्रा संपन्न करायची। आता या विचार यात्रेचा हेतू कोणता तर माशी उल्लेख झाल्याप्रमाणे भागवत आपल्या सगळ्यांना माहिती आहे। भागवत पुराण निरूपण ही गोष्ट अनेकांनी ऐकली। आपण जर उत्तर हिंदुस्थानामध्ये गेलो तर अनेक यात्रेकरूंच्या बरोबर आपल्या भगवद्गीतेपेक्षा सुद्धा भागवत असतं। एक फरक लक्षात घेण्यासारखा आहे, महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरांच्यामुळं भगवद्गीता आपल्याला जास्त माहिती, पण उत्तर हिंदुस्थानामध्ये भगवद्गीतेबरोबर जाऊन कदाचित जास्त भागवत लोकांना जास्त। आता ह्या भागवताकडे भक्तीच्या अंगाने बघितलं जातं आणि गीतेकडे कर्मयोगाच्या अंगाने बघितलं जातं, पण खूपदा विसर पडतो की दोन्ही ग्रंथ त्याचा वक्ता जो आहे तो एकच आहे आणि त्याचं शब्दांकन करणारा जो आहे तोही एकच आहे। म्हणजे भगवद्गीता कोणाची तर योगेश्वर श्रीकृष्णाची, आणि भागवतामध्ये पूर्ण पुरुषोत्तम कोण आहे, 12 स्कंदापैकी 10वा स्कंद सगळ्यात मोठा कोणाचा आहे तो गोपालकृष्णाचा आहे। म्हणजे भागवत हे भगवंताचा आहे जो 8वा अवतार पूर्ण पुरुष श्रीकृष्ण, आणि भगवद्गीता तर त्याच 8व्या अवताराची भगवान श्रीकृष्णाची त्याच्या मुखातून बाहेर प्रकटलेली वाणी आहे। जे वक्ता एक झाला कोण, भगवान श्रीकृष्ण।
आणि भगवान श्रीकृष्णाची वाणी तुमच्या माझ्यापर्यंत पोचवण्याचं काम श्री व्यासांनी केलं. श्री व्यास पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा जी उद्या आहे, त्याच्याबद्दल थोडं आज मी भागवताच्या आधी 2-3 गोष्टी वेगळ्या बोलणार आहे, ज्या गुरुपौर्णिमेबद्दलही आहेत. आज ज्यांना मी अतिशय मानतो त्यांचीच पुण्यतिथी आहे, मामासाहेब दांडेकर, त्यांच्याबद्दलही बोलणार आहे. म्हणजे आजच्या बोलण्यामध्ये भागवत थोडंसं उशिरा सुरू होणार आहे, पण या 2 गोष्टी आधी येणार आहेत. पण आत्ता संदर्भ असा आहे की वक्ता श्रीकृष्ण आणि ज्याला आपण लिहून घेणारा म्हणून पण खऱ्या अर्थानं शब्दबद्ध करणारा. विनोबांच्या भाषेत बोलायचं तर डोंगरावर पाणी पडतं, पण डोंगरावर जर पाणी पडलं तिथंच राहिलं तर नद्या कशा निर्माण होतील? नद्या जर निर्माण झाल्या नाहीत तर संस्कृती कशी निर्माण होईल? डोंगरावरचं पाणी खाली येतं, नदी होते आणि मग संस्कृती होते. तसं कृष्णाची वाणी ही मेघगर्जनेसारखी अर्जुनासाठी किंवा भागवतात उद्धव आहे, त्या उद्धवासाठी मेघगर्जना म्हणून झाली. सुंदर पाऊस पडला पर्वताच्या माथ्यावर, पण तो नदीच्या रूपानं खाली आणण्याचं काम, त्याच्यातून संस्कृती फुलवण्याचं काम हे श्री व्यासांनी केलं. व्यासेन ग्रथितां पुराण मुनीना मध्ये महाभारतम, असं गीतेत आपण त्यांना वंदन केलं. पण भागवताचं स्पष्ट वंदन होत नाही. भागवतातही व्हायला पाहिजे, कारण भागवत हे तर कुठं मी सांगतो आपल्याला व्यास पंचायत नाही, त्यातल्या एका व्यासांचं आहे. ते सगळे व्यास म्हणून गुरुपौर्णिमा याचं उद्या आहे. असं व्यासांचं फार मोठं कर्तृत्व आहे. आणि व्यक्ती तर एकच आहे, भागवतही व्यासांचं आणि भगवद्गीता सुद्धा महाभारताच्या अंतर्गत आहे. कृष्णाची वाणी आहे, पण लिहिली कोणी, आणली कोणी, गंगा नदी रूपानं कोण आली? व्यासांच्या. हा मुद्दा स्पष्ट होईल की भागवत आणि भगवद्गीता, भगवद्गीता आणि भागवत म्हणजे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. हे मुद्दाम ध्यानात घेऊ, कारण कुठलंही नाणं जर एकाच बाजूने सुमंडित असेल तर बाजारात त्याला नाणं म्हटलं जाणार नाही. नाण्याला 2 बाजू लागतातच. त्याप्रमाणे श्रीकृष्णाचं नाणं, भगवंताचं नाणं तुमच्या माझ्या भक्तीच्या व्यवहारामध्ये चालायला पाहिजे असेल तर त्याच्या एका बाजूला भगवद्गीता पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला भागवत पाहिजे. म्हणून दोघांचा संबंध आपण पाहतो. पण एवढंच नाही, पुढं असं आहे की भगवद्गीतेचा जन्म कधी झाला? तर भगवद्गीतेचा जन्म हा नेमका कधी झाला याच्याबद्दल भिन्न भिन्न मत आहे. म्हणजे गीताधर्म मंडळ आजच्या मागं 4000 वर्ष मानतं. नेमका आकडा सांगतो, अच्छा मागं 4000, ही 2000 आणि मागची 2000. आपण उत्तरेत गेलो तर तोच आकडा 5000 आहे. दक्षिणेत 4000, उत्तरेत 5000. पण आपल्याला गीताधर्म मंडळाचा आधार घ्यायचा आहे तर लोकमान्य टिळक स्वतः गणिती होते, ज्योतिर्गणित त्यांचं होतं. आणि त्यांचे शिष्य असणारे जे ज.स. कर्णिकर, ज्यांचं गीता तत्ववर्ती पुस्तक आपण अभ्यासात घेतो, त्यांनी अगदी लोकमान्यांच्या आधारे, त्यांच्या पुस्तकाच्या आधारे हे सिद्ध केलेलं आहे की भगवद्गीता ही इसवी पूर्व 1931 मध्ये जन्मलेली आहे. इसवी पूर्व 1931. साऱ्या भाषेत इसवी सनाच्या मागं 2000 वर्ष. आता गीता 1931 इसवी पूर्व आणि भागवताचा जन्म कधी झालाय? तर भागवताचा जन्म काहींचं म्हणणं आद्य शंकराचार्यांच्या नंतर झाला. मध्वाचार्य रामानुजाचार्यांच्या भाषाचा आधार त्यासाठी घेतला जातो. तर काहींचं म्हणणं फार पूर्वी झालंय. मी सगळ्याचा आढावा घेतला आणि मला स्वतःला जे पटलं ते मी आपल्याला सांगतो. वादाचा विषय होऊ शकेल, पण मी अभ्यासातून जे सांगतो ते असं की भागवताचा जन्म इसवी पूर्व
931 मध्ये झालेला आहे. काहींच्या मते इसवी सनोत्तर 931, काहींच्या मते 1250. मी नाकारतोय. आणि मागे जो मी म्हणतोय, गीतेच्या पाठोपाठ बरोबर 1000 वर्षानं भागवताचा जन्म झालेला आहे. कर्ता श्री व्यास, वक्ता श्रीकृष्ण. आता 1931 आणि 931 त्याच्यामध्ये 1000 वर्षाचा जो कालखंड आला आहे, याला एक आधार आहे. तो आधार असा की परीक्षित राजा ज्यानं 7 दिवसात शुकाचार्यांच्याकडनं भागवत ऐकलं आणि मोक्ष प्राप्त केला, म्हणून तर भागवत सप्ताहच असतो. हे ध्यानात घ्या. भागवत सप्ताह का असतो मी पुढे सांगतो. तो सनंदन यांनी सांगितलेला आहे. आणि आधार आहे, पण मुख्यतः परीक्षितेनं 7 दिवसात, कारण 8व्या दिवशी त्याला तक्षक दंश करणार होता, म्हणून सप्ताहाला किंमत आहे भागवताच्या. तसं भागवत समोर आपलं मी ठेवलंय. 18,000 श्लोक आहेत. 18,000 श्लोक हे सांगून शुकाचार्याचे झाले असतील का आपण विचार करूया. पण 700 श्लोक गीतेचे आहेत आणि भागवताचे 18,000 आहे. तर परीक्षित राजाच्या मृत्यूनंतर जन्मेजयाच्या नंतर अन्य राजे यांचा कालखंड युगाच्या भाषेमध्ये बोलायचं तर कलियुगाचा आहे. परीक्षित राजाच्या ठिकाणी बरोबर त्याच्या बरोबरच भगवान श्रीकृष्ण, पांडव, भीष्म या सगळ्यांचं जे द्वापर किंवा द्वापार युग होतं त्याची समाप्ती होते. युग 4 आहेत. एक पहिलं जे असतं त्याला सत्ययुग म्हणतात किंवा कृतयुग म्हणतात. सत्य आणि कृत एकच 2 नाव आहे. पुढच्याला सत्यकृतनंतर त्रेता म्हणतात. त्याच्यानंतर द्वापर किंवा द्वापार म्हणतात. आणि आता परीक्षितीपासून म्हणजे इसवी सन पूर्व 1931 पासून गीतेचा जन्म पाठोपाठ 50 वर्ष, तेव्हापासून कलियुग सुरू झालं. आपल्याला सगळ्यांना ऐकून माहिती आहे की त्या परीक्षित राजाला शाप तरी का मिळाला? एका ऋषीच्या गळ्यामध्ये मेलेला साप घातला. राजानं असा पोरकटपणा करावा का? तो केला. त्याचं कारण त्याच्या हाताला कलीचा स्पर्श झाला होता. ते मी नंतर सांगतो. या परीक्षित राजापासूनच मुळी कलीला सुरुवात झाली आणि आज सुद्धा आपण त्याच कलीचा अनुभव घेतोय. अशा कलियुगाचा ग्रंथ जर कुठला असेल तर परीक्षितेनं ऐकलेला, व्यासांच्या पुत्रानं सांगितलेला, योगीराज शुकाचार्यांनी सांगितलेला भागवत ग्रंथ आहे. कृष्णाची भगवद्गीता नाण्याची एक बाजू, तर व्यासाने लिहिलेली कृष्णाला मानणारी भागवत ग्रंथ नाण्याची दुसरी बाजू. काळाच्या दृष्टीने इसवी सन 1931 आणि काळाच्या दृष्टीनं इसवी सन पूर्व 931, 1000 वर्षाचं अंतर एवढं आपण लक्षामध्ये ठेवायचं. आता आणखीन एक फरक आहे. श्रीकृष्ण हा भगवद्गीतेमध्ये तुम्हाला मला जो भेटतो तो स्वतः दिसतो. तो विश्वरूप दर्शन घडवतो. तो ज्ञानी भक्ताची लक्षणं सांगतो. तो 6व्या अध्यायामध्ये योग मार्ग आपल्याला शिकवतो. यत्र योगेश्वर कृष्ण असं संजयाच्या मुखाने कळतं. ते द्वापर युग असल्यामुळं पांडवांच्या डोळ्यासमोर साक्षात श्रीकृष्ण होता. पण परीक्षिती जेव्हा गादीवर बसला त्याच्या आधी परीक्षितीचं गर्भामध्ये रक्षण करणारा, परी म्हणजे भोवतीने क्षितीमध्ये रक्षण करणारा सुदर्शन चक्रानं जो श्रीकृष्ण होता तो त्रेता युगातला श्रीकृष्ण निज धामास निघून गेला होता. आणि जाताना त्यानं एकादश स्कंदची म्हणजे तेव्हा मी सांगतो त्याचा अत्यंत लाडका भक्त उद्धव, 2 लाडके भक्त आहेत सख्य भक्तीचे आदर्श, अर्जुन आणि उद्धव. अर्जुन बरोबरच आहे आणि उद्धव हे लेकरू आहे, लहान आहे. तो यादवच आहे पण वयानं लहान आहे. कृष्णाचं त्याच्यात आईसारखं प्रेम आहे, इथं मित्रासारखं प्रेम. त्या उद्धवाला कृष्णानं निजधामात जाताना
गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे, व्याधाचा बाण, यादवांचा शाप, लोखंडी फाळ आठवते. तर अशा प्रकारचा निजधामाला जाताना कृष्णाने स्वतः सांगितलंय, भागवतातही त्याचा उल्लेख आहे, दशमस्कंदात आहे, एकादश स्कंदात आहे, आधी आहे की माझ्या बरोबर यादव असूनही तू यायचं नाहीस. मी एकटा निजधामाला जाणार. 6-7 यादव उरलेत, त्यातला एकटा तो बद्रिकाश्रमात जायचं, तपश्चर्या करायची, माझ्या माघारी परत यायचं आणि कृष्णाचा जो भक्ती धर्म आहे तो कृष्णाच्या माघारी याच भारत देशामध्ये लोकांना सांगायचा. हे एका स्कंदामध्ये आहे. म्हणजे कृष्णानं निजधामाला जाताना उद्धवाकडे जी कामगिरी केलेली आहे तीच आपल्याला या भागवत ग्रंथातून मिळते आहे. मग गीतेतला श्रीकृष्ण हा विभूती रूप आहे, तर भागवतातला श्रीकृष्ण हा भक्ती रूप आहे. दोघातला फरक लक्षात घ्यायचा. विभूती डोळ्याला दिसते, विभूतीचा सहवास आपल्याला मिळू शकतो. शिवकाळामध्ये तानाजी मुरारबाजीला तो मिळाला, पण आज आम्हाला नाही मिळणार. पण आज आम्ही जेव्हा शिवछत्रपतींची भक्ती करू त्या पावनखिंडीतला बाजी बघू, आजही आम्हाला दिसेल. आम्ही अंतःचक्षुनी बघू, आम्ही भक्तीच्या डोळ्याने बघू, आम्ही प्रत्यक्ष प्रतिअक्ष बघणार नाही, पण आम्ही अंतःचक्षुनी बघू, चर्मचक्षुनी बघितलं नाही तरी. म्हणून भगवद्गीतेमध्ये नीट ध्यानात घ्या, एकादश स्कंदाचं नाव विभूती योग आहे. आणि त्या विभूती योगामध्ये कृष्णानं स्वतः सांगितलंय, वृष्णीनाम वासुदेवोस्मी. 10व्या अध्यायातला 37वा श्लोक. वृष्णीनाम वासुदेवोस्मी काय आहे बघा. वृष्णी हे यादवांच्यातले उपकुळ आहे. यादव हे मोठं आडनाव आहे आणि त्याच्यातलं एक छोटं जरा आहे ते वृष्णी. आणि त्याच्यामध्ये मी वासुदेव आहे हे एवढ्यासाठी सांगितलं कारण मी वसुदेवाचा मुलगा आहे. यादव अनेक आहे पण मी वसुदेवाचा मुलगा आहे. मी वृष्णी या यादव कुळातला आहे आणि प्रत्यक्ष तुझ्या डोळ्यासमोर आहे, म्हणजे मी विभूती आहे. असंच विभूती धनंजयाला म्हटलंय, पांडवानाम धनंजय. असंच गरुडाला म्हटलंय, असंच हिमालयाला म्हटलंय, असंच गंगा नदीला म्हटलंय, अगदी द्यूताला सुद्धा म्हटलंय. कारण आपण हिंदू संस्कृतीमध्ये खलांची व्यंकटी सांडो म्हणतो. खलच नष्ट होऊ दे असं आपण कधी म्हणत नाही, आपल्याला ते जमत नाही. अद्वैताचा परिणाम आहे तो आपल्या अद्वैत संस्कृतीचा. मुद्दा असा, मग भगवद्गीतेत विभूती आहे तर भागवतामध्ये भक्ती आहे. दोन्हीला फार मोठा अर्थ आहे आणि ती भक्ती आपल्याला कलियुग सांभाळली पाहिजे. आता हे जे मी बोलतोय ना, आधार आहे का? आधार आहे. ज्याप्रमाणे भगवद्गीतेमध्ये कृष्णीनाम वासुदेवोस्मी म्हटलंय, तसं भागवताच्या 2ऱ्या स्कंधामध्ये स्पष्टपणे म्हटलंय, कलियुग भक्त्या विमुच्यते नरः. कलियुग, कलियुगामध्ये भक्त्या, तृतीय भक्तीने. आता कोणाची भक्ती? भक्ती फक्त कृष्णाची आणि कृष्णाचीच. आपण जर भागवत वाचलं तर नवम स्कंधामध्ये दशमस्कंध आहे तो कृष्णाचा. परशुरामाचं पण चरित्र येऊन जातं, रामाचं पण चरित्र येऊन जातं, कधी मत्स्याचं चरित्र येतं, कारण दशावतार आहेत ना. कधी वामन भेटतो आपल्याला, पण वामन हा त्यातल्या त्यात मोठा, नरसिंह मोठा, राम परशुराम मोठे. पण हे सगळे आधी संदर्भ यावा, रेफरन्स यावा तसे येऊन जातात. आणि सबंध ग्रंथामध्ये भागवतात जर पूर्ण पुरुष कोण असेल, पुरुषोत्तम कोण असेल, अगदी पहिल्या स्कंधापासून 12 एक भगवान श्रीकृष्ण, श्रीकृष्ण आणि श्रीकृष्ण. त्याच्या समोर आपण बसलो, त्यानं गीता सांगितली, त्यानं गीता धर्म हा राष्ट्रधर्म आम्हाला सांगितला. कृष्णाचे आम्ही वंशज आहोत, त्याचा वंशजाय आमच्या ठिकाणी आहे. आणि त्यानं आम्हाला यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत हे सांगितले. त्यानं आम्हाला अपूर्ण अहिंसा सांगितलेली नाही, परिपूर्ण अहिंसा सांगितली.
खलांचंही निर्दालन, खलत्व नष्ट करणं करावं लागेल. हे सगळं म्हणजे असं म्हणूया का की महाभारताचा नायक कोण? महाभारताचा नायक कोण याचे उत्तर अनेकांनी दिली. आपल्या पुण्यातले ब्रह्मर्षी पवी वर्तक त्यांनी पुस्तक लिहून सांगितलं की महाभारताचा नायक भीम आहे. किती वेगळी गोष्ट आहे बघा. पण महाभारताचा नायक खरा कोण असेल तर महाभारताचा नायक भगवान श्रीकृष्णच आहे. पांडवांचा रक्षण करता, द्रौपदीचा त्राता, भक्तांचा भगवंत, त्या विभूती योगासारखा अख्ख्या महाभारताला व्यापून कोण राहिला असेल तर श्रीकृष्ण. आणि आत्ताच मी सांगितलं भागवतात सुद्धा अवघ्या भागवताला 18,000 श्लोकांना व्यापून कोण राहिला असेल तर भगवान श्रीकृष्ण. आणि म्हणून आपण म्हणतो ना, कृष्ण तत्वाच्या पलीकडं दुसरं तत्व आम्हाला माहिती नाही. कृष्णाच्या पलीकडे आम्हाला काही माहिती नाही. आणि आता आपण काही चूक म्हणत नाही. एक वाक्य सांगतो पुढे जातो, जास्त त्या ठिकाणी बैठक मारत नाही. की व्यवहारामध्ये आपल्याला रामाचा आदर्श ठेवावा लागतो आणि कृष्णाचं आचरण करावं लागतं. आपण सगळे सुज्ञ आहात. वाक्य पुन्हा उच्चारतो. व्यवहारामध्ये आपल्याला रामाचा आदर्श ठेवावा लागतो आणि कृष्णाचं आचरण करावं. नाही, वारकरी पंथाला नेमकं कळलंय मग रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी म्हणजे विठ्ठल. त्या हरी विठ्ठलामध्ये जरी तो योगीराज असला तरी सुद्धा वीर वैष्णव जन्मास येतात, तुकोबाराय जन्मास येतात. हे सगळं महाभारत भागवत या एकाच नाण्याचा तुम्हाला मला मिळाला वारसा आहे. हा मुद्दा लक्षात घ्यायचा. आता मगाशी म्हटलं की या भागवत आणि भगवद्गीता यांचा उल्लेख करताना आणि तिकडे जाताना मध्येच 5-7 मिनिट आजच्या दिवसाचं महत्व आहे ते सांगतो. अशीच 5-7 मिनिट नंतर व्यासांच्या बद्दल बोलतो. काय 5-6 मिनिटामध्ये बोलते की बरं. तर आज जेव्हा चातुर्मासाच्या सुरुवातीला, आज शनिवार 20 तारीख, खरं तर 23 तारखेचं एक मला फार मोठं आकर्षण आहे. आकर्षण म्हणजे जीवीचा ठेवा येतो तुमचा माझा. वर्धापन दिन 100वा आहे. त्याच्या आधी 20 तारखेला मी का कर्क छाटतो? याचं कारण मी मनानं एकलव्याच्या भक्तीनं यांना गुरु मानतो. ते SP कॉलेजचे प्राचार्य आणि आपल्या सगळ्या पुणेकरांना माहिती असणारे मामासाहेब दांडेकर. त्या दांडेकरांची आज तिथीनं पुण्यतिथी आहे. तारखेनं 9 जुलै आहे आणि तिथीनं चतुर्दशी. मामांचं भाग्य बघा. आयुष्यभर त्या व्यक्तीनं वारकरी संप्रदाय जोपासला. कॉलेजमध्ये तत्वज्ञान शिकवलं आणि वारकऱ्यांच्यावर तत्वज्ञान जगून दाखवलं. त्या कालखंडामध्ये सुशिक्षित जरा वारकऱ्यांच्यापासून दूर होता. 20व्या शतकात त्या सगळ्यांना एकत्र ओढण्याचं काम या कॉलेजच्या प्राचार्याने केलं. आणि त्यांनाही जी दीक्षा मिळाली होती ती आणखी एका प्राचार्याकडून मिळाली होती. त्याचं नाव गुरुदेव राग रानडे. गुरुदेव राग रानडे हे तत्वज्ञानाचे प्रोफेसर आणि त्यांचे विद्यार्थी म्हणजे कॉलेजमधले विद्यार्थी सोनोपंत दांडेकर. गुरुदेव रानडेंचं मोठेपण असं ते तर बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे कुलगुरू होते. त्यांचं काम आपल्या पूर्वीचे राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन त्यांचे गुरु होते. त्यांचं मोठं वैशिष्ट्य असं की ग्रीक तत्वविद्या आणि भारतीय ब्रह्मविद्या यांचा संगम करायचं काम हे गुरुदेवांनी केलं. हे थोडं समजून घ्या. पाश्चिमात्यांच्या ग्रीक विद्येमध्ये तत्वविद्येमध्ये ज्याला आपण साक्षात्कार म्हणतो, प्रत्यक्ष अनुभूती येणं म्हणतो, अमृतानुभव म्हणतो, तो नाही अशी समजूत होती. गुरुदेव राग रानड्यांनी पाश्चात्यांची जी काही ब्रह्मविद्या का तत्वविद्या, ते ब्रह्म मानत नाही, तत्वविद्या आहे ती कशी साक्षात्काराला मानते हे दाखवून दिलं. गुरुदेवांचे सगळ्यात मोठे त्यांना परमार्थाचे पाणिनी म्हणतात. पाणिनी म्हणजे व्याकरण का, भाषा लोकात जन्मते पण ती व्याकरण शुद्ध असावी लागते. तर अध्यात्म आणि परमार्थ हे व्याकरण मंडित करणं
शुद्ध करणं हे काम गुरुदेवांनी केलं. आणि शिष्यानं काय केलं? गुरुदेवांचा विचार मनामध्ये आणून सोनोपंत खांडेकरांनी अनेक पुस्तके लिहिली. वारकरी संप्रदायाचा इतिहास यासारखंही लिहिलं. ईश्वरवाद नावाचं अप्रतिम पुस्तक लिहिलं. पण त्याचबरोबर ऐकण्यासारखं आहे, प्लेटो आणि शंकराचार्य असं पुस्तक मामासाहेब दांडेकरांनी. जेव्हा प्लेटो आणि शंकराचार्यांच्यावर पुस्तक लिहिलं जातं, त्या गुरुदेवांचा वारसा मामासाहेबांनी पुढे चालवला हे लक्षात. मामासाहेबांना जे देवाचं बोलावणं आलं ते आषाढी पर्वात आलंय. एकादशी नंतर द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, उद्या पौर्णिमा, व्यास पौर्णिमा, आपण नंतर जाऊ. चतुर्दशीला मामाने देह ठेवला. डॉक्टर फाटक म्हणून होते, त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ठेवला. त्याच्या आधी ते राहत होते ते रामकृष्ण मठ. लोक असं सांगतात की या वैष्णवाची महायात्रा पुण्याहून आळंदीला निघाली. आणि आजही आळंदीला आपण त्या पुलावरून, जुन्या पुलावरून माऊलीकडे जायला लागलो की डाव्या हाताला ज्या ठिकाणी आता कार उभ्या असतात त्या मैदानात मामांची समाधी आहे. त्या वैष्णवाची महायात्रा तिथं पोचेपर्यंत, ते टोक पुण्याचं तिथंपर्यंत पोचेपर्यंत 1968 साल माणसं सांगतात की एक टोक आळंदीत होतं आणि आधीचं टोक डॉक्टर फाटक त्या रामकृष्ण मठ या ठिकाणी होतं. पुण्यापासून आळंदी किती किलोमीटर लांब आहे तुम्हाला माहिती आहे? माणसांची रीघ लागली. अखंड माळ होती. ही वैष्णवांची माळ होती. त्यातला धागा भगवत भक्तीचा होता. आणि अशी माळ ज्ञानोबा माऊलीच्या गळ्यात घालण्यासाठी त्या महावैष्णवानं आयुष्यभर काम. मामांचे फार मोठं वैशिष्ट्य. या मामांच्याच पुण्यतिथी आहे. आणि म्हणून आत्ताच म्हटलं की एकलव्याच्या निष्ठेनं, पण मी मामासाहेबांना गुरु मानतो. परमगुरु गुरुदेव रानडेंना मानतो. आणि इथंच उल्लेख करतो थोडासा वैयक्तिक आहे की मी 1980 मध्ये एकनाथांच्यावर प्रबंध लेखन केलं. खूप जुन्या काळात एकनाथांचं वाङ्मयीन व्यक्तिमत्व. आणि जो एकदा एकनाथांच्याकडे मी वळलो, तो नाथ कृपेनं मी वारकरी संप्रदायाकडे वळलो. आणि आधुनिक साहित्यामध्ये रमणारा मी मध्ययुगीन साहित्याकडे वळलो. हेच एका कवितेत मी मांडले. ते ओळी वाचून हा विषय थोडा करूया. पंढरीची वारी नाही माझ्या घरी, ती तुकोबांच्या होती, ती नामदेवरायांच्या होती. आज पालख्यांच्या बरोबर जी माणसं जातात त्यांच्या घरात पंढरीची वारी असते. आणि ज्यांच्या घरात वाडवडिलांची पंढरीची वारी असते त्यांची पुण्याची निरास स्वर्गालाही खाली खेचेल अशी असते. वाडवडिलांच्याकडनं पंढरीची वारी येणे याला तोड नाही. पण माझ्या नशिबी ते नाही. पंढरीची वारी नाही माझ्या घरी, अभ्यासे आदरी संप्रदाय, मुळीचा गाणपत्य झालो वारकरी, नाथ कृपा झाली मजवरी. हे नाथ म्हणजे एकनाथ. आज आपण काय निवडलं याचंही विश्लेषण झालं. पुन्हा मागे जाऊया. महाभारत, त्यातली गीता आणि दुसऱ्या बाजूला भागवत. एक असं लक्षात घ्यायचं, गीता आणि भागवत यांचा जेव्हा आपण संबंध बघत जाऊ तेव्हा आपल्या ध्यानामध्ये येईल की भगवद्गीतेची भाषा ही तात्विक भाषा आहे, तर भागवताची भाषा ही अद्भुत भाषा आहे. त्याला फरक आहे बघा. भगवद्गीतेत तुम्हाला ठाई ठाई तत्वचिंतनच मिळणार आहे, पण भागवतात मात्र आपल्याला अद्भुत कथा, अद्भुत रसाने कथांच्या माध्यमातून बोध मिळणार आहे. भक्तीसाठी तत्वज्ञानाचा पाया लागतो, पण कळस नेहमी कथा, बोध, आचरण याचाच लागतोय. विस्ताराने हळूहळू पुढं स्पष्ट होईल. पण ह्या सर्व ठिकाणी तात्विक भाषा किंवा भक्तीची भाषा बघायला लागलो, एक जरा
लक्षात घ्यायचा मुद्दा म्हणून तो ध्यानात घेऊन पुढे जाऊया की शेवटी गीता काय, महाभारत काय, भागवत काय, याच्यामध्ये तुम्हाला आणि मला व्यक्तिचित्र भेटतात. एक बघा, गीता सुद्धा वाङ्मय आहे, महाभारत सुद्धा वाङ्मय आहे, भागवत सुद्धा वाङ्मय आहे. आणि वाङ्मयामध्ये कथेबरोबर तत्वचिंतनाबरोबर माणसं भेटावी लागतात, तरच ते वाङ्मय होतं. फक्त कथा कादंबरी नाही, व्यक्तिचित्र भेटावी लागतात. हेच आपल्याला डॉक्टर पुलकर सहस्रबुद्धे प्रबंध लेखनातून सांगितलंय. स्वभाव लेखन त्यांच्या प्रबंधाचा विषय आहे. मग माझ्या मनात विचार येतो, गीता ज्या महाभारतामध्ये आहे त्यातली व्यक्तिचित्र, रामायण आधी आहे त्यातली व्यक्तिचित्र आणि भागवतातली व्यक्तिचित्र, ह्यांची जर तुलना करायला लागलो तर गीता, भागवत, रामायण यांचं काही साम्य आहे का? तर एका प्रमेयात ते आपण पाहूया. रामायणामधली जी व्यक्तिचित्र सगळी आहेत ना, ती सगळी जरा स्थूल मानानं बोलायचं तर काळ्या पांढऱ्या रंगामध्ये रंगवलेली आहे रामायणातली व्यक्तिचित्र. राम आदर्श आदर्श आदर्श, रावण दुरात्मा दुरात्मा दुरात्मा, असंच पुढं ते तसं आहे. रामायणातली व्यक्तिचित्र ही काळ्या पांढऱ्या रंगामध्ये रंगवली. जरा पुढे जाऊया. भागवत, आपण महाभारताकडे आपण गेलो तर महाभारतातली व्यक्तिचित्र फक्त काळ्या पांढऱ्या रंगामध्ये नाहीत, तर ती करड्या रंगामध्ये आहेत, असं लक्षात घ्या. मी तिथं भीष्मही चुकतात, युधिष्ठिर तर चुकतो, आपण बघितलेलंच आहे. हे चांगली माणसंही चुकतात आणि वाईट माणसंही चांगलं वागतात. कर्णाच्या बाबतीत आपण काय म्हणणार, अश्वत्थाम्याच्या बाबतीत आपण काय म्हणणार, द्रोणाचार्य कृपाचार्यांचं आपण काय म्हणणार? म्हणजे त्या ठिकाणी फक्त काळं पांढरं नाही आहे, त्या ठिकाणी करडा रंग आहे व्यक्तिचित्राच्या. आणि पुढे जाऊया. जर आपण भागवताकडे गेलो तर भागवतातली सगळी व्यक्तिचित्र, मगाशी म्हणतो तो शब्द आठवा, अद्भुत कथेनं रंगलेली असल्यामुळे आता शब्द बदलावा लागेल. ना काळी ना पांढरी ना करडी, तर ती आहेत केशरी रंगाची, ती आहेत भगव्या रंगाची. आणि एकदा भगवा रंग प्राप्त झाला, एकदा त्याग प्राप्त झाला, एकदा वैराग्य प्राप्त झालं, एकदा विवेक जागा झाला की चित्रच पालटतं. चित्र पालटतं की गजेंद्र मोक्ष समोर येतो, प्रल्हाद समोर येतो, सगळे पालटतं. आणि म्हणून ही केशरी रंगाची असतील असं दिसतं. गीता आणि भागवताचा संबंध आणखीन एका प्रकारे संतांनी सांगितलेलं सांगतो. आणि मग उद्याचा जो व्यास आहे त्याचा उल्लेख करून पुन्हा भागवताच्या भागवत महात्म्य हे पहिला जो भाग आहे त्याच्याकडे आपण जाऊ. गीता, भागवत यांचं अशा प्रकारे काही साम्य शोधावं, काही अनुबंध सांगावा, असा अभिनव विचार माझ्या मनामध्ये आला. त्याचं कारण ज्यांना आपण मानतो ते दोन संत. पहिले संत तुम्हाला मला माहिती आहे, तुकोबा राय. आणि तुकोबा राय आपल्याला सांगतात, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. विठोबा म्हणजे बालकृष्ण, विठोबा म्हणजे गीता योगेश्वर, विठोबा म्हणजे भागवताचा नायक. तो जो आहे तोच आमचा आहे. हे गीता आणि भागवत या दोन्ही शब्दातून तुकोबा रायांनी स्पष्टपणे सांगितले. स्पष्टपणे एक मुद्दा मात्र येऊ शकतो. काही अभ्यासक म्हणतील की जेव्हा तुकोबा गीता भागवत म्हणतात तेव्हा भागवत म्हणजे त्यांच्या डोळ्यासमोर नाथ भागवत असण्याची शक्यता आहे. कारण भंडारा आणि भावना तर डोंगरावर बसून तुकोबांनी जी तपश्चर्या केली त्यात त्यांनी अक्षरशः ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत मुखोद्गत केलेली आहे. मुखोद्गत म्हणजे घराघरा पाठांतर नाही, पण पचवलेली.
तुकोबांच्या अनेक अभंगातली प्रतिमा नाही नाथांच्या भागवतातली आहे. साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा हे प्रथम नाथाने सांगितलं आणि मग तुकोबांनी सांगितलं. कारण ते नाथ भागवत असू शकेल काही अभ्यासक म्हणतील. त्याचं उत्तर असं की नाथ भागवत एकादश स्कंदावर आहे, पण भागवतावरच आहे ना. भागवताचं स्कंद 12 आहे, त्यातल्या उद्धव गीतेवर त्यांनी लिहिलेलं आहे. गीता भागवत म्हणताना तुकोबांच्या मनात नाथ भागवत असेल तर पूर्ण भागवती असेल. कारण जनाबाई सारखी संत कवयित्री भागवतातलं एक प्रकरण घेते, द्रौपदीच्या थाळीची गोष्ट, भाजीचं पान, तेव्हा पंडित कवी गजेंद्र मोक्षाची कथा सांगतात. याचा अर्थ संबंध संत पंत साहित्यावर भागवत ग्रंथाची छाया आहे. मग नाथ भागवतच घेऊ नको, घ्यायला नको. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाच. हे झालं नाथांचं. आणि हे झालं तुकोबांचं. आणि तुकोबा त्यांचे मानसपुत्र आहेत ते एकनाथ. हे विधान मी एका पुस्तकात मांडले, अभ्यासपूर्वक जाता तर उच्चारतो आपण, ऐका. एकनाथांचे 2 मानसपुत्र आहेत. एक आहे तुकोबाराय आणि एक आहे रामदास. एकनाथांचे मानसपुत्र किती बरं, तर एकनाथांनी भागवतामध्ये कृष्ण सांगितला, तो तुकोबांनी आपल्या हृदयामध्ये धारण केला. नाथ भागवतातला कृष्ण तुकोबांच्या हृदयीन त्यांच्या अभंग गाथेमध्ये आहे. आणि नाथांच्याच भावार्थ रामायणातला राम हा समर्थाने मस्तकी धरलाय. आणि रामकथा ब्रह्मांड पहिल्याला न्यावी अशी भाषा केली. एकाला राम मिळाला नाथांच्याकडून, एकाला कृष्ण मिळाला नाथांच्याकडून. मग एकनाथांचे मानसपुत्र कोण असतील? आणि काळ बरोबर जुळतो. एक 16व्या शतक, एक 17व्या शतक. नाथ 1599 मध्ये निर्वाण घेतात, जलसमाधी घेतात. आणि 1608 म्हणजे 10 वर्षाच्या आत एकाच वर्षी तुकोबा आणि समर्थ जन्मतात. फक्त 10 वर्षाचं अंतर, पिढीचं सुद्धा नाही. किती परिणाम असेल मनावर. त्या नाथाने भागवताला जे विशेषण वापरलंय ते मुद्दाम सांगतो, म्हणजे माझं मगाचं बोलणं आपल्या लक्षात येईल की कृष्ण निघून गेल्यानंतर, विभूती निघून गेल्यानंतर एक भक्तीचा आधार, याच्या पलीकडे आमच्याकडे काही नाही. मी जरा वेगळं उदाहरण आपल्याला सांगतो. वारकरी संप्रदाय हा नाथ संप्रदायापासून आलाय आणि मध्ये टप्पा आहे, त्याला म्हणतात महानुभाव संप्रदाय. त्या महानुभाव संप्रदायाचे निर्माते होते चक्रधर. हे चक्रधर देवाघरी गेले आणि वर्षाच्या ज्ञानदेव जन्मली अशी स्थिती आहे. एक 100 वर्षाचा अंतर आहे. ते चक्रधर गेल्यानंतर चक्रधरांच्या आयुष्यातल्या आठवणी आठवतच महानुभाव संप्रदाय मोठा झालेला. म्हणजे विभूती निघून गेली तर विभूतीनं भूती म्हणजे भगवंत जो सांगितलेला असतो त्याला भक्ती म्हणतात, ती असते. कदाचित असं असेल विभूती म्हणजे भगवंताचा अवतृ आहे, अवतार आहे, शबद आहे, शुद्ध परमात्मा नाही. पण भक्ती आचंद्र सूर्य असते. भक्तीला 100 वर्षाची मर्यादा नाही. 100 म्हणजे 150 वर्षाची महाभारताच्या काळात नाही. आता हेच कसं सांगितले बघा. आज कलियुग आहे. नाथांच्या काळातही कलियुगच होतं. त्या कलियुगामध्ये जेव्हा नाथ भागवताकडे नाथ वळले एखाद्या स्कंदाकडे, ते सगळं डोक्यात ठेवून त्यांनी एका अभंगामध्ये म्हटलंय, शब्द आहे, गीता माऊलीचा पुत्र तो भागवत राव दिवाण. आपण भागवत आणि गीता जोडतोय ना, केवढा आधार आहे. गीता माऊलीचा पुत्र. आता सांगितलं मी, कृष्णाने जाताना उद्धवाला काय सांगितलं, भले तू यादव आहेस पण माझ्या माघारी थांबायचंस, बद्रिकाश्रम अजून तपश्चर्या करायचीस आणि खाली परमसमाधी लोकसंग हा करायचास. म्हणजे भागवत गीता माऊलीचा पुत्र आहे. पण काय, गीता माऊलीचा पुत्र तो तर भागवत राव दिवाण. हे थोडं समजून घेऊया. अगं दिवाण शब्द यावनी आहे, दिवाण खाना हा आपला शब्द नाही आहे, देश नाही आहे. नाथांच्या काळात फारसी भाषेचं आक्रमण होतच. 40-50% शब्द घुसले होते.
पुढे तर आणखीच होते शिवछत्रपतींच्या काळात. पण दिवाण जो असतो ना तो कारभारी असतो. दिवाण जो असतो ना तो आजच्या भाषेत महसूल गोळा करतो. दिवाण जो असतो ना तो व्यवस्था लावतो, न्यायाधीशाचं काम करतो. जुन्या काळात प्रत्येक संस्थानाला एक दिवाण असायचा की नाही, तसं कलियुगामध्ये दिवाण नेमलाय. आता कलियुगामध्ये कृष्ण नाही आहे, पण कलियुगात एक दिवाण नेमलाय. तो दिवाण राजाचा प्रतिनिधी आहे. तो बोलतो ते राजाला मान्य आहे, पण करतोय तो व्यवहार, करतोय तो आचरण, म्हणून त्याला दिवाण म्हटलंय. आणि दिवाण म्हटलंय म्हणून काय केले बघा, त्याला भागवत राव म्हटलंय. त्या कालखंडात की आजच्या कालखंडात सुद्धा एखाद्या राव म्हटलं, रावसाहेब राव बहादूर तर कसे होते इंग्रजांच्या काळात म्हणून लोक मानले. रावसाहेब राव बहादूर आठवा ना, का राव करील ते राव काय करील ही म्हण आठवा ना. त्या भागवताला गीता माऊलीचा पुत्र म्हणून पुन्हा राव का म्हणायचं, दिवाण का म्हणायचं? जाता तर सांगतो, नाथ हे संसारी संत आहे. त्या माणसाला मगाचं वाक्य आठवा, रामाचा आदर्श ठेवायचा पण कृष्णाचं आचरण कसं करायचं हे कळतं. म्हणून ते एकीकडे ते नाथ भागवत लिहितात, भाष्य ग्रंथ लिहितात, ज्ञानाचा एका होतात, आणि दुसरीकडं ती पंडिताची पगडी काढून ठेवतात, वासुदेवाला बोलवतात आणि 300 भारुडे लिहितात. दादला नको बाई आम्हाला कळतं, सासरा संपू दे आम्हाला कळतं. लिहितोय कोण? पैठणच्या पंडितांच्या आग्रामध्ये राहून पंडित असणारा एकनाथ नावाचा संसारी संत. हे खरं सांगू, भगवद्गीता ही वैराग्य संपन्न आहे, भागवत हे भक्ती संपन्न. आणि पुण्याचा या गोष्टीचं पुरं करून आपण पुण्याचे व्यास पौर्णिमेतल्या व्यासांच्याकडे जाणार आहे. त्यात भागवत व्यासांचा एक विधान मी करतो, ते प्रमेय असं लक्षात ठेवा. आणि सगळ्या चातुर्मासात ते प्रमेय आपल्याला स्पष्ट करायचं. भूमितीत प्रमेय असतं ना, तर सगळ्या बोलण्यातून मी माझ्या डोळ्यासमोर ते प्रमेय ठेवलंय. ते असं, गीतेमध्ये भक्तिप्रधान कर्मयोग आहे आणि भागवतामध्ये कर्मप्रधान भक्तियोग आहे. हे प्रमेय आहे. बघूया आपण, तुम्ही मिळून प्रयत्न करूया सिद्ध होतं का. कारण गीता माऊलीचा पुत्र आहे ना. मग पहिल्यात काय आहे? गीता भक्तिप्रधान कर्मयोग. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, पर्यायच नाही. पण भीष्मान आणि द्रोणाला मारायचे ते कौरवांचे पक्षपाती आहेत म्हणून. मा मनुस्मर युद्धेच, याचा अर्थ मा मनुस्मर धर्मेच, मला सदाचार करायचा. हे कर्मयोगाला मंडन कशाचं आहे? भक्तीचं आहे. एक फरक लक्षात घ्या. आपण सगळे संसारामध्ये बायका मुलांची काळजी करणारे हे कर्मवीर असतो, पण आपण कोणीच कर्मयोगी असत नाही. कर्मवीर वेगळा आणि कर्मयोगी वेगळा. कर्मयोग करायचा असेल तर परमार्थ मंडित भक्तियोगाचं कोंदण असावंच लागतं. गीता काय शिकवते? भक्तिप्रधान कर्मयोग. पण काय झालं? भक्तिप्रधान कर्मयोग सांगितला ज्याला तो अर्जुन, सांगणारा तो श्रीकृष्ण. हा निजधामच गेला. पांडव सुद्धा निघून गेले, परीक्षेला राहिले गेले, जन्मेजयानं सर्वसत्र केलं, अगस्त्य ऋषी आले आणि तेही सगळं संपलं. आणि अशा कालखंडात जेव्हा कलियुग येतं तेव्हा मूळचा मुद्दा न सोडता जरा वळण घ्यावं लागतं. नदीचा आदर्श ठेवावा लागतो की नदी समुद्राकडेच जाते. वाटेत डोंगर आलं तर वळसा घालते, डोंगराशी भांडत नाही, वळसा घालते, पण समुद्राकडेच जाते. भागवत हे जगण्याचं शास्त्र. भगवद्गीता हे डोळ्यासमोर ध्रुव ताऱ्यासारखं ठेवण्याचं शास्त्र. म्हणून शब्द वापरूया की भागवतामध्ये कर्मप्रधान भक्तियोग. वर काय म्हटलं? भक्तिप्रधान कर्मयोग. आता काय म्हणतोय बघा, कर्मप्रधान भक्तियोग म्हणजे काय? भागवत वाचून फक्त भागवताची पूजा आम्ही करत राहिलो, फक्त टाळ कुटत राहिलो, भक्ती 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 म्हणत राहिलो आणि अकर्मण्य जोपासलं, कर्मयोगाला फाटाच दिला,
सगळ्यांनीच संन्याशी व्हायचं ठरवलं, सगळ्यांनीच मोक्ष साधना करायची ठरवली, त्या भरतभूमीचा काय होईल? कुणाला आपल्याशी लढाईच करावी लागणार नाही. त्याचा जुन्या कालखंडात 1947ला एक व्यक्ती असं म्हणाली होती की काय सैन्याची गरज आहे, आपण आयुष्याचे पुजारी आहोत, सैन्य नकोच आपल्याला. असे एक मोठी व्यक्ती म्हणाली होती 47 साली. सोपं आहे ना मग, सैन्याला खर्चही करायला नको. पण नाही चालणार असं. हे जर लक्षामध्ये आपण घेतलं तर भक्ती योगाला कर्मप्रधानता पाहिजे, फक्त उलट सुलट आहे. उलट सुलट म्हणजे कसं, पाया कुठला आणि कळस कुठला. हे बघा, पाया नसेल तर कळस नाही, आणि कळस नसेल तर शोभा नाही, सुंदर नाही ते. विठोबा आमचा पंढरीला कळसावर उभा राहून भक्तांना या रे या रे म्हणतो ना. म्हणजे प्रमेय ध्यानात ठेवा, भक्तिप्रधान कर्मयोग आणि कर्मप्रधान भक्तियोग. आता आपल्याला गीता महात्म्य याच्याकडे, आपलं भागवत महात्म्य याच्याकडे जायचंय. पण त्याच्याकडे जायच्या पूर्वी हे भागवत ज्यांनी लिहिलं आणि त्यांच्याच नावानं उद्या आपण व्यास पौर्णिमा म्हणजे गुरु पौर्णिमा म्हणतो आहोत, ते एक 10 मिनिटांमध्ये सांगतो आणि मग आपण भागवतातल्या महात्म्याला सुरुवात करू. आणि मग पुढं हे सगळे अवांतर मुद्दे बाजूला पडतील आणि भागवत आणि भागवत याचाच विचार आपण करायचो. पहिला मुद्दा असा की उद्याची जी गुरुपौर्णिमा आहे, त्या गुरुपौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा म्हणतो, पण मुळात ती कोण आहे? मुळात ती व्यास पौर्णिमा आहे. व्यासांच्या नावाने पौर्णिमा. माझ्या मनात विचार येतो की व्यासांना गुरु म्हणायला हरकत नाही, म्हटलंच पाहिजे. मी आता म्हणतोय, सांगतो तुम्हाला. पण खरं सांगू, गुरूंचा गुरु जर कोण असेल ना तर तो दत्तात्रेय. हा दत्तात्रेय चिरंजीव तत्व. आणि म्हणून आपल्या सगळे महाराज ज्या अक्कलकोट स्वामी महाराज आणि मंडळी आज तुम्हाला मला दर्शन का देऊ शकतात, तर वेद कालापासून, उपनिषद म्हणत नाहीये, पुराण म्हणत नाही, वेद कालापासून तो अत्रि सुत अनसुया नंदन नाही, पण कोणी एक दत्त नावाचं तत्व आहे जे अक्षय आहे, ते गुरु तत्व आहे. नाथ भागवतामध्ये दत्तात्रेयांचे 24 गुरु आठवा. आणि म्हणून माझ्या मनात विचार येतो, गुरुचं स्मरणच करायचं असेल तर आपली मोक्षदा एकादशीला गीता जयंती झाल्यानंतर, म्हणजे एकादशी झाल्यानंतर जी गीता आपण दत्त जयंती म्हणतो ना, त्या दत्त जयंती बरोबर आहे का, ते आहेच त्यावेळेला. पण दत्त जयंती हीच मी म्हणतोय, एका अर्थानं गुरुपौर्णिमा नाही का मी म्हणतोय, पण मी म्हणतोय ते विसरून जा. पण मुद्दा व्यासांची पौर्णिमा गुरु पौर्णिमा का ठरली हे ऐकण्यासारखं आहे. त्याचा अभ्यासकाने सांगितलंय, पण तर विश्वास ठेवायला हरकत नाही. ते असं की व्यासांच्या म्हणजे लक्षामध्ये आलं की आषाढी एकादशी जी आहे ना, त्या आषाढी एकादशीला आपला विठ्ठल म्हणजे बालकृष्ण, आता कथा आहे ना, विठ्ठल म्हणजे बालकृष्ण हा शयनी एकादशी करतो, म्हणजे झोप घेतो. आणि 4 महिन्यांनी मी कथा म्हणून बघा, तर 4 महिन्यानंतर तो प्रबोधिनी कार्तिकेला जागा होतो, म्हणजे झोपतो, जागा होतो. त्यासाठी आपण चातुर्मासासाठी टिकतो. पंढरीला संत तर कायमचे तिथंच राहतात, भानुदासांची आठवण, विजयनगरचा विठ्ठल यायचा म्हणून. पण कथा अशी सांगितली जाते की आमचा विठ्ठल व्यासांच्या काळातला श्रीकृष्ण हा अशाच आषाढी एकादशीला शयनी म्हणजे झोपी गेला. आणि व्यासांना प्रश्न पडला की कृष्ण जर एकदा झोपी गेला, त्या झोपी नाही गेला तर योग निद्रेमध्ये गेला. आणि जर तो योग निद्रेमध्ये गेला म्हणजे व्यक्ती डोळ्यापासून दिसेनाशी झाली तर या समाजाचं काय होईल. पण व्यासाने व्यक्ती शयन करते योग निद्रेत गेले म्हटल्यानंतर विचाराला आवाहन केलं. कारण विचाराला कधी निद्रा लागत नाही, विचाराची क्षणिके असते. आणि असे विचार त्यांनी एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी
आणि पौर्णिमा या 5 दिवसामध्ये विचारांचं ग्रथन केलं त्यालाच ब्रह्मसूत्र असं म्हणतात. ब्रह्मसूत्र जे आहेत व्यास रचितच आहेत, ती सगळी उपनिषदांचं एक तत्व सांगणारी आहे. कारण उपनिषद 10 आहेत, 18 आहेत, 108 आहेत आणि भिन्न भिन्न काळातल्या ऋषींनी ती सांगितलेली आहे. काळ बदलला, व्यक्ती बदलली, भाषा बदलली, उदाहरणं बदलली आणि काही वेळा तत्वही बदलल्यासारखं वाटतं. त्या सगळ्या फुलांच्या मध्ये एक धागा पकडला पाहिजे. उपनिषदांचं एक सूत्र अहम ब्रह्मास्मी हे जर कुणी सांगितलं असेल तर ते ब्रह्मसूत्रात सांगितलं गेलंय. आणि या आकाराला लहान आहेत ब्रह्मसूत्र. ही ब्रह्मसूत्र म्हणे व्यासाने एकादशीपासून योगनिद्रा लक्षात आल्यानंतर विचार तरी टिकला पाहिजे. 5 दिवसात आपल्याकडे पांचरात्र तत्वज्ञान म्हणून एक वेगळं आहे, पण त्यात आपण थोडा जात नाही. 5 रात्री 5 दिवस ही पंचायतन शब्द वापरणार आहे. त्या पंचला आपल्या भारतीय संस्कृतीत मोठं महत्व आहे. ते दिवस रात्र असेल ब्रह्मसूत्र लिहिली व्यासांनी आणि ती ब्रह्मसूत्र लिहिली म्हणजे जगातलं अंतिम तत्वज्ञान, परमात्म तत्वज्ञान उपनिषदात जे होतं, वेदात जे होतं, गीतेत जे आलं, भागवतात जे आलं, ते सगळं आणायचा प्रयत्न ब्रह्मसूत्रामध्ये कमीत कमी शब्दात केला. तत्वमसी तत्वमसी अहम ब्रह्मास्मी त्यासारखं. म्हणून एक फार मोठं गुरु कार्य व्यासाने केलं. म्हणून व्यासांच्या नावानं ही पौर्णिमा गुरु पौर्णिमा मानली गेली असं म्हटलं जात. म्हणून गुरु पौर्णिमा. पण व्यास हे कोण? माझ्या अभ्यासातून व्यास हे पंचायतन आहे. काहींचं म्हणणं असं की व्यास हे घराणं आहे आणि त्या घराण्यामधले 5 आहेत. मी जरा वेगळ्या भाषेमध्ये म्हणतोय 5 व्यास अंशावतार आहेत आणि गुरु हे परब्रह्म आहे. आणि अंशावतार अहम ब्रह्मास्मी सूर्याचा किरण हा सूर्या इतकाच तेजस्वी असतो. कारण व्यासच महाभारत असतात, व्यासच भागवत असतात. सविस्तर सांगणार आहे. व्यासच वेदांची विभागणी करतात, व्यासच ब्रह्मसूत्र असतात. आणि एक नवी गोष्ट अभ्यासातून आपल्याला सांगतो, त्याच व्यासाने एक स्मृती पण दिलेली आहे, त्या कायद्याचं पुस्तक पण लिहिलेलं आहे. त्या 5 गोष्टी ज्या व्यासाने केले ते व्यास पंचायतन मानणं इष्ट आहे. याला पुन्हा आधार आहे. शंकराचार्यांनी जेव्हा आदि शंकराचार्यांनी शैव वैष्णव असेल, कामपत्य सौर्य असेल, देवी असेल, यांच्यातली भांडणं संपवण्यासाठी तुमचा देव मध्ये बाकीचे 4 देव करेन हे पंचायतन निर्माण केलं. तसंच हे व्यास पंचायतन असण्याची शक्यता दाट आहे. त्याला विरोध होऊ शकेल, पण माझ्या अभ्यासातून ही गोष्ट आपल्यासमोर ठेवतो. व्यास हे खरोखर ऋषी म्हणून अलौकिक व्यक्तिमत्वाचे आहेत. त्यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. अलौकिक व्यक्तिमत्वाचे किती बरं तर आद्य शंकराचार्य त्यांना भगवान वेदव्यास म्हणतात. म्हणजे सगळे संपलं. शंकराचार्य म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमधला तत्वज्ञानाचा हिमालय किंवा तेजस्वी सूर्यनारायण. आद्य शंकराचार्यांसाठी ही प्रज्ञा, प्रतिभा, तत्वज्ञान, वैराग्य, संघटन कौशल्य, राष्ट्रप्रेम, भाषाप्रेम दुसऱ्या कोणाचं नाहीच. ते जेव्हा व्यासांना भगवान म्हणतात, भगवान वेद व्यास म्हणतात, तेव्हा अलौकिक प्रतिभेचा माणूस. अहो ज्याचा लेखनिक श्री गणेश होतो, महाभारत लिहिताना, भागवत लिहिताना श्री गणेश, भागवत श्री गणेशाने लिहिलं, महाभारत तर लिहिलेच आहे. ते कसे वरून महान असणार नाही. पहिलं भाग पंचायतनातले व्यास आहेत भगवान वेद व्यास. वेद 4 आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. हे 4 वेद मुळामध्ये एकच होते आणि एका अर्थाने ते पटणार आहे. तर बघा ऋग्वेद हाच महत्वाचा आहे.
ऋग्वेदातली सूक्त, सूक्त म्हणजे मालिका, आणि ऋचा म्हणजे त्यातला श्लोक. तर ऋग्वेदातली जे सूक्त आहे त्या ऋग्वेदातल्या मंत्रांना जास्त महत्व. अग्निमीळे पुरोहितम यज्ञस्य देव मृत्युजम, यासाठी गोष्ट. तर ऋग्वेदच प्रधान आहे. यजुर्वेदामध्ये नाही म्हटलं तर ऋग्वेदाच्या आधारे यज्ञ याग कसा करावी याला महत्व देऊन आणखी काही गोष्टी आहेत. सामवेदामध्ये ते मंत्र कसे म्हणावेत याचं गायन आहे. साम म्हणजे गायनच, सामवेद. आणि अथर्ववेद हे सगळं जे काही आहे ते मंत्र तंत्रामध्ये परावर्तित करणारे अथर्ववेद. हे 4 वेद आज आहेत खरे, मुळात एक असतील, आणि त्या एकाना 4 भागामध्ये विभागणी करण्याचं काम व्यासाने केलं. पण पुन्हा आपले शिष्य त्यांनी घेतले आणि ऋग्वेद पहिल्या नावाच्या शिष्याकडे दिला, यजुर्वेद जैमिनी नावाच्या शिष्याकडे दिला, सामवेद वैशंपायनाच्याकडे दिला, अथर्ववेद सुमंतू यांच्याकडे दिला. जरा वेगळा विचार. डॉक्टर केतकर ज्ञानकोशकार त्याने एक वेगळा मुद्दा मांडलाय, तो जाता जाता सांगतो. ते म्हणतात व्यास हे जसे अगस्त्य ऋषी आहेत, उत्तरेतून निघून दक्षिणेत येतात, पॉंडेचेरीला ते त्यांचं ठिकाण आहे, उत्तर भारताला एक करतात. याच पद्धतीनं व्यास सुद्धा या देशाचे राष्ट्र निर्माते आहेत. भगवान आहेतच, पण या आपल्या भारत राष्ट्राचे, हिंदू राष्ट्राचे निर्माते आहेत. म्हणजे डॉक्टर केतकर सांगतात ऋग्वेद मुळामध्ये पंजाबमध्ये होता, यजुर्वेद विंध्याचल आणि दक्षिणेमध्ये होता, सामवेद गुजरातमध्ये होता, आणि अथर्ववेद मगध बिहार इथं होता. ह्या सगळ्यांना एकत्र करणं, जे सूत मागध चारण यांच्या मुखानं लोकांना ऐकवलं जात होतं, त्याला सुलिहित सुसंघटित ग्रंथरूप देणं, व्यवस्था लावणं म्हणजे विभाग, हे काम वेदव्यासाने केलं. पहिले पंचायतनातले कोण? वेदव्यास. पुढे आपण गेलो तर आपल्या लक्षात येईल व्यासांचं आणखीन एक नाव आपल्याला सांगितलं जातं, कृष्णद्वैपायन. त्या कृष्णद्वैपायनाचा अर्थ काय असं सांगितलं जातो की कृष्ण म्हणजे काळा सावळा, ही व्यक्ती दिसायला काळी सावळी होती म्हणून त्याचं नाव. आणि द्वैपायनाचा अर्थ काय? द्वीपामध्ये जन्मलेला तो. हे कथेचं आवरण आहे. खोलात जर विचार केला तर कृष्ण शब्दाचा अर्थ नेता असा आहे. कृष्ण शब्दामध्ये आकर्षित करण्याची शक्ती आहे. आणि कृष्ण या शब्दाचा व्यासांच्या बाबतीत अर्थ या समाजाचा जसं वेद विभाग तसा नेता आहे. आणि द्वैपायन द्वीप म्हणजे पाणी आणि द्वीप ही आपल्याकडे अधिक चाणक्याच्या अर्थशास्त्रापासून कायद्याची परिभाषा. स्मृती ग्रंथात कायदा असतो. आणि असं म्हणतात की पराशर, देवदत्त, याज्ञवल्क्य, मनु याच्याप्रमाणे कृष्ण द्वैपायनांची पण एक स्मृती आहे. पण तुमचं माझं दुर्दैव असं की ती आज उपलब्ध नाही. त्याचा एक श्लोक मात्र उपलब्ध आहे, तेवढा पुरेसा आहे. त्याचा उल्लेख मी करतो की काय नीती लिहिली असेल व्यासाने हे लक्षात. तो श्लोक असा, जग जर चालायचं असेल तर गरुड पक्षाप्रमाणे त्याला 2 पंख लागतात. एकाला सत्य म्हणतात आणि एकाला ऋत म्हणतात, असं त्या श्लोकामध्ये म्हणतात. जग जर चालायचं असेल तर गरुड पक्षी लागतो, त्याला 2 पंख लागतात, सत्य आणि ऋत. आता सत्य आणि ऋत मध्ये फरक काय? अथर्वशीर्षामध्ये आपण गणपतीचं वर्णन करताना काय शब्द उच्चारतो बघा, ऋतम वचमी सत्यम वचमी. 2 त्याचे अर्थ आहेत. एक ऋतम वचमी म्हणजे पारमार्थिक सत्य सांगतो, आणि सत्यम म्हणजे व्यावहारिक सत्य सांगतो. सत्याचे पण 2 प्रकार असतात, एक व्यावहारिक सत्य आणि एक पारमार्थिक सत्य. दुसरा अर्थ असा आहे की ऋतचा अर्थ आहे समाज, समष्टी. तर ऋत मार्ग म्हणजे देवांचे नियम असंही आहे. ऋतम वचमी सत्यम वचमी म्हणजे देवांचे नियम म्हणजे नियम,
म्हणजे ऋतचा अर्थ सामाजिक बांधिलकी. कृष्णानं आयुष्यामध्ये जी कृष्ण नीती सांगितली ती सत्यवचनी नसून ऋतवचनी आहे. परीक्षितीचं रक्षण करताना कृष्ण म्हणाले, आयुष्यात मी कधी खोटं बोललो नसेल तर हा परीक्षिती जिवंत होते. खोलातून भरपूर बोलता येईल, पण ऋत वेगळं असतं, सत्य वेगळं असतं. ऋत समाजासाठी असतं, समष्टीसाठी असतं, राष्ट्रासाठी असतं. ते असावंच लागतं, नाहीतर देश टिकणार नाही. सत्यवचन वैयक्तिक जीवनामध्ये असतं, ते वैयक्तिक जीवनातच. आता बघा, ऋतम वचमी सत्यम वचमी. कृष्णा आपलं गणपती तो कोण आहेस? तोम करतासी, तोम धरतासी, तोम हरतासी, वगैरे वगैरे. हा एक श्लोक जर कृष्ण द्वैपायन स्मृती ग्रंथाचा उपलब्ध असेल तर कायद्याचं पुस्तक म्हणून काय व्यासाने विचार केला असेल. जर तुम्हाला शक्य आहे, वेळ एखादा काय तुम्ही सांगावं? पृथ्वी आफाट आहे आणि काळ अनंत आहे, वेळ एखादं. हे दुसरे व्यास. तिसरे जे व्यास आहेत ते आपल्या सगळ्यांना अधिक ऐकून माहिती आहे, ते बादरायण व्यास. बादरायण मध्ये बदरी शब्द आहे. बदरी नावाचा वृक्ष आहे, गंगा नदी काठी आहे. आजही आपण जर हिमालयाची यात्रा केली, हिमालयाच्या अगदी उच्च भागामध्ये आपल्याला 2 पर्वत दाखवले जातात. जुळे पर्वत आहेत, त्याला नर नारायण पर्वत असं म्हणतात. आणि जर त्या पर्वतावर आपण गिर्यारोहण करून गेलो तर गुंफा दाखवतात, याला व्यास गुंफा म्हणतात. आणि आपण जर आजही ती व्यास गुंफा बघायला गेलो तर काही स्थळांचं महात्म्य असतं म्हणून तुम्हाला सांगतो. त्या गुंफेमध्ये गेल्यानंतर व्यास जणू भेटतायत आपल्याला, असं प्रत्येकाला आपण अनुभव घेऊन बघा. कळण्यासाठी सांगतो, आळंदीला गेल्यानंतर माऊलीच्या समाधीवर डोकं ठेवल्यानंतर कशी ज्ञानदेवांची आपल्याला आठवण येते, तसंच त्या व्यासमध्ये ते आजही आहे. शेजारी बदरी वृक्ष आहे. नरनारायण फार महत्वाचं आहे. नरनारायण म्हणजे कृष्ण अर्जुनच. नर नारायण, नर अर्जुन, नारायण कृष्ण. तर असं जे बादरायण आहे, त्या बादरायणमध्ये आपल्या लक्षात येईल की बादरायण व्यासाने काय केलं. तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे त्या कुटीमध्ये बसून त्या 5 दिवसामध्ये ब्रह्मसूत्र लिहिली. वेद व्यास, स्मृतिकार व्यास, ब्रह्मसूत्रकार व्यास. आणि आता आपला संबंध महाभारतकार व्यास आणि भागवतकार व्यास. महाभारतकार व्यास कसे बदल? तर महाभारतकार व्यास म्हणजे आपल्याला माहिती आहे, महाभारत हे मुळामध्ये जय नावाचा इतिहास होत. जय, भारत, महाभारत, पिढ्यानपिढ्या ते बदलत गेले. पण याचा अर्थ कोणी असा केला होता की जसं महाभारत बदललं असं गीतेमध्ये काही बदल होत गेला का? आपल्या पुण्यात जुन्या काळात वाद होऊन गेलेला आहे. गीता दर्शन मासिकाच्या अंक चाळा, जे वरदानंद भारतीसारख्या व्यक्तीने तसं ठोसपणे काही सांगितलेलं आहे आपल्या लक्षात. महाभारत बदलत गेलं, देह बदलत गेला, अंगावरचे कपडे बदलत गेले. जीवात्मा असतो ना, ब्रह्मात्मा असतो ना, तो बदलत नाही, कारण ते कृष्णाच्या मुखाचं वचन आहे. हो, वेद सुद्धा निश्वसित आहे. म्हणजे भगवंतांना जणू काही डुलकी लागली, त्यातून जे ओंकार बाहेर पडले ते वेद आहेत. पण गीता मात्र ओंकार आहे, जाणीवपूर्वक आहे, ठरवून आहे, उत्तिष्ठ यासाठी आहे. म्हणून महाभारताची संस्करण झाली. भांडारकर इन्स्टिट्यूटनं अभ्यासपूर्वक आपल्याला संस्करण दिलेलं आहे 1,00,000 श्लोकांचं. त्या श्लोकात बदल होत गेले, पण 1,00,000 श्लोकातल्या 700 श्लोकात बदल झालेले नाही. भांडारकर इन्स्टिट्यूटनं तेच सांगितलंय. सहज विचार म्हणून सांगतो, काही लोक म्हणतात 702 श्लोक आहेत, काही म्हणतात 703 आहेत, काही 701 म्हणतात, दक्षिणेत ग्रंथ आहे. भांडारकरांनी नाकारले. आज तुमची माझी जी गीता आहे 700 श्लोकाची, तीच व्यासेन ग्रथितां पुराण मुनीना मध्ये महाभारतम, असं आपल्या लक्षात येईल. आणि आपण सगळे गीता संत वर्गात आणि संबंध वेळेला गीतेमध्ये म्हणतो तो श्लोक उच्चारून पुढे भागवताकडे जाऊया. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे
फुल्लार विंदायतपत्र नेत्र येन त्वया भारत्रैल पूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः. कमळासारखे सुंदर डोळे असणारा, सूर्यासारखी तेजस्वी बुद्धी असणारा आणि भारत नावाचा एक नंदादीप त्या माणसानं लावला. हे लक्षात घ्या. प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. नुसता दीप नाही, प्रदीप. प्रज्वालितो पेटवला, ज्ञानमय. भारतीय संस्कृती श्रद्धायुक्त आहे, पण विवेकशील आहे, आंधळी नाही आहे. ज्ञान हे महत्वाचं आहे. भगवद्गीतेत किती वेळा ज्ञानाचा उल्लेख आला आहे, ज्ञान यज्ञाचा उल्लेख आला आहे. प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. महाभारत आहे म्हणून आजचा भारत आहे, रामायण आहे म्हणून आजचं राष्ट्र आहे. हे जर आपण लक्षामध्ये घेतलं तर आपल्या ध्यानात येईल ते म्हणजे महाभारत काय व्यास. आणि पंचायतातले अखेरचे आहेत ते म्हणजे पुराण निर्माते श्री व्यास. पुराण निर्माते. पुराण लिहावंसं वाटलं. काय घडतं खूपदा आपल्याकडं पुराण शब्द उच्चारला आणि पुराणाच्या भाषेत बोलतो म्हटलं की आपल्या समाजातल्या काही लोकांना आनंदाच्या उकळ्या फुटतात. चला यांना झोडपायला फार सोपी गोष्ट मिळाली. पण पुराण शब्दाचा अर्थ आहे पुरा आणि नव. ते पुराण व्युत्पत्ती आहे. पूर्वीचे आहे खरे, पण जे सतत नव असते त्याला पुराण म्हणतात. क्षणे क्षणे यं नवतां विधत्ते तदेव रूपम रमणीयतायाम. आपण नदीकडे पाहत बसलो तर कालचं पाणी आज नसतं, फुलाकडे पाहत बसलो तर कालची कळी आज फुल होते. जगामध्ये भगवंत हा शाश्वत आहे, फक्त तो ज्ञानदेवांच्या भाषेत चिडलेला असं घेतो म्हणून सुंदर आहे. म्हणून वारकरी आपल्याला सांगतात की मी सुखी राहणार नाही. काळ आला आम्हासी खाऊ, आम्ही आनंदे आनंदे विठ्ठल गाऊ. आमची जिजीगीष आहे, आमची जगण्याची वृत्ती आहे. शब्द सांगतो आपला मात्र आम्ही जीवन लंपट नाही आहे, पण आम्ही जीवननिष्ठ. काय फरक बरं? जीवननिष्ठ म्हणजे देवानं जीवन दिलंय तर यज्ञात आहुती म्हणून देऊ, आत्महत्या करून भोकट नाही घालवणार, शत्रूसमोर नतमस्तक नाही होणार. भगवंताने दिले ना जीवननिष्ठा. नाही जीवन लंपट म्हणजे काय? कसंही झालं, काही झालं, गुलामी आली 1000 वर्ष, येऊ दे. दिल्लीश्वरोवा जगदीश्वरोवा. दिल्लीश्वर हाच आमचा जगदीश्वर. खिलजी असला तरी सुद्धा काय भाषा. हे जर आपण लक्षामध्ये घेतलं तर आम्ही जीवननिष्ठ आहोत, जीवन लंपट नाही. आता हे जे भागवत लिहिलं ते बघितलं तर व्यास तुम्हाला मला जवळ येतं. काय घडलं? एक चतुश्लोकी भागवत आहे, या भागवताचं मूळ रूप आहे, पण ते वेगळंच आहे. हे चतुश्लोकी भागवत म्हणजे म्हणे ब्रह्मदेवाला तो विष्णूच्या पोटातून कमळामधून वर आला, शेषगाई विष्णूच्या, आणि डोळे उघडल्याने बघायला लागला तर त्याला काही जगही दिसेना, काही दिसेना. शेषशाही होता तो समुद्र. आणि मग त्या ब्रह्मदेवानं विष्णूला म्हटलं की पूर्वी एकदा मी जग निर्माण केलं होतं, नंतर प्रलय झाला आणि मीच काय निर्माण करते मलाच आठवत नाहीये, तू मला उपदेश कर. मग पित्यानं पुत्राला उपदेश केला. ते 4 श्लोकामध्ये सुंदर आहे अगदी. नाथांचं प्रकरण आहे त्यावर, चतुश्लोकी भागवत. आणि काही माणसं असं म्हणतात आम्ही भागवत अभ्यास म्हणजे काय, चतुश्लोकी भागवत अभ्यासलं तर 18,000 श्लोकांच्याकडे जायला नको ना, असे होऊ शकते. पण चतुश्लोकी भागवत माहिती असूनही तर त्या ब्रह्मदेवाचा मानसपुत्र श्री व्यास आहे. ब्रह्मदेवाचं चतुश्लोकी भागवत ते माहिती असूनही श्री व्यासांना 18,000चं महापुराण भागवत का लिहावंसं वाटलं? असं म्हणतात की आपल्या व्यासाने वेद विभागणी केली, स्मृती ग्रंथ लिहिला, ब्रह्मसूत्र लिहिली. काय लिहायचं होतं? आपल्याच वंशजांचा इतिहास पूर्वजांनी लिहिला. व्यास कोण आहेत आठवा? कौरव पांडवांचे पूर्वज आहेत.
आपल्याच वंशजांचा इतिहास, जय नावाचा इतिहास म्हणून या देशामध्ये पांडव टिकले पाहिजे आणि कौरव संपलेच पाहिजे. स्वतःच्या हाताने दिलं महाभारत. हे सगळं झालं, पण महाभारत बाजूला ठेवूया. त्यांचे काव्य आहे, ब्रह्मसूत्र, स्मृती ग्रंथ, वेद विभागणी. आता तरी मोक्ष मिळायला पाहिजे की नको? आता तरी मनाला आनंद मिळाला पाहिजे की नको? आणि असं असून सुद्धा व्यास आत्ता सांगितल्याप्रमाणे हिमालयामध्ये भटकत होते आणि नेहमीप्रमाणे त्यांना नारद मुनी भेटले. आपले नारद मुनी हे सगळ्या आजारावर एक औषध अशा प्रकारचं आहे. आणि जगातल्या सगळ्यांचे गुरु किंवा ब्रह्मचे देवर्षी नारद आहे. व्यासांकडे विचारलं की एवढं तुम्ही सगळं केलं, तुम्ही खिन्न का? तेवढं तेच मला कळत नाही मी का खिन्न म्हणून. त्या नारद मुनी म्हणाले, जरा माझ्याकडे बघा. व्यास त्यांच्याकडे बघायला लागले. आता नारद मुनी कसं तुम्हाला माहिती आहे, तसं व्यासाने व्हायचं तर अडचणच आहे. माझ्याकडे बघायचं कारण त्यांनी सांगितलं की ही जी माझी ब्रह्मवीणा आहे ना, ही मला विष्णूने दिलेली आहे. आणि ती ब्रह्मवीणा घेऊन अप्रतिहत संचार करीत मी विष्णूचंच गुणगान करत फिरतो. जगात कुठेही फिरलो तरी मला सुख समाधानच भेटतं. असुर असोत नाही तर सुर असो, मानव असोत नाही तर ऋषीगण असो. नारद मुनी म्हणाले, तुम्ही सगळं केलं. जे वेद विभागणी केली, ब्रह्मसूत्र लिहिली, तत्वज्ञान सांगितलं, लोकांनी कसं वागावं, कायदा आणि महाभारत सांगितलं, पण तुम्ही भगवंताची भक्ती केली नाही. व्यासांना नारद मुनी सांगताय ते त्या काळात. आता कलियुगात आपण काय केलं पाहिजे बघा, विभूती नाही, आता भक्तीच फक्त आहे. तर व्यासांना नारद मुनी म्हणतायत की नाही, हे बरोबर, यासाठी की तुम्ही भक्ती केली पाहिजे, जे तुम्ही भागवत लिहिलं पाहिजे. पण गंमत बघा, असं भागवत भक्तीचं लिहिलं, एका भक्ताला सांगितलं, पण सांगताना मात्र ते गोमुखातून आलं आणि तीर्थ झालं. कथाच आली पण त्याचा बोध मोठा झाला. आणि व्यासांचे पुत्र असणारे शुकाचार्य, वैराग्याचा धगधगीत आदर्श, त्या वैराग्याच्या मुखानं भक्तीची कथा मरणासन्न झालेल्या परीक्षितेला सांगितली. हे सगळंच मोठं गमतीदार आहे. हे व्यासांना माहिती होतं का? माहिती होतं. उल्लेख घेणारे पण आपण दशमस्कंद काम्यस्कंद बघू तेव्हा, पण आता ते बाजूला घेतलं. आता शुकाचार्य नको, आता परीक्षिती पण नको, आता भागवत जे लिहिले त्यांनी ते विलक्षण. आणि एक भागवत महापुराण लिहिल्यानंतर असं ध्यानामध्ये येतं की महापुराण भागवतासाठी आपल्याकडे 18 पुराण लिहिली गेली. आता असं घडतच. महाभारतामध्ये आपली भगवद्गीता आहे आणि अश्वमेध पर्वामध्ये अनुगीता आहे. हे जाता सांगतो सगळ्यांना आवडेल म्हणून. ही जी अनुगीता आहे ना, ते भगवद्गीतेची चक्क नक्कल वाटावीची स्थिती आहे, पण कृष्णाने सांगितली. महाभारताच्या अश्वमेध पर्वात आहे, पण त्याच्या सुरुवातीला कृष्ण भगवान जे बोललेत ना, ते आपल्या भगवद्गीतेची थोडकी सांगणार आहे. काय घडलं बरं? अश्वमेध पर्व, युधिष्ठिर राज्याभिषेक झाला, सणवार उत्सव सगळे पार पडले आणि द्वारकेवर आलेला श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला की आता बरेच दिवस झाले, तुम्हा पांडवांचा पाहुणचार घेतला, आता मला परत जायला पाहिजे द्वारकेला. तेव्हा अर्जुन म्हणाला, आणि थोडे दिवस थांबला. 2-3 दिवस झाल्यानंतर म्हणाला, आता तर जाऊ की नको? अर्जुन म्हणाला, जायला हरकत नाही, पण एक अडचण आली आहे, थोडी दूर कर आणि जा. कृष्ण मला काय अडचण आली आहे? तर अर्जुन म्हणाला, देवा, तुम्ही ती जी भगवद्गीता सांगितलीत ना, ती युद्धाच्या धामधुमीत सांगितली. नंतर मी युद्धविद्या केलं, तुम्ही सांगितलं मनुस्मृती विद्येचं, पण त्यातला जो उपदेश होता तो उपदेश मी विसरून गेलो. आणि म्हणून आता द्वारकेला जाता जाता आता तो राजा झालाय, मला पुन्हा एकदा गीता सांगा. आता आपला कृष्ण आहे ना, तो भक्तांच्या इतका अधीन असतो तर उत्तरच नाही. आणि हा तर सख्य भक्तीतला आहे. अर्जुन म्हणजे अपर प्राण आहे. पण खरं तर राग यायला पाहिजे होता की तोंडावर सांगतो विसरलो म्हणून, पण राग नाही आला. कृष्ण म्हणाला, ठीक आहे, सांगतो बाबा तुला. पण कृष्णाच्या मुखी महाभारतात व्यासानी शब्द घातले. कृष्णाच्या मुखी व्यासानी महाभारतात शब्द घातले
की अरे, जेव्हा तुला मी महाभारतात कुरुक्षेत्रावर गीता सांगितली तेव्हा मी योग समाधीमध्ये होतो आणि तशी योग समाधी मला पुन्हा जमणार नाही. असा शब्द आहे की जो अलौकिक क्षण होता तो पकडला गेला. हे कृष्ण भगवान म्हणताय तशी भगवद्गीता पुन्हा सांगता येणार नाही. तुला मी भगवद्गीतेसारखी नावच बघा अनुगीता सांगतो, नेता नाही, अनुयायी. अनुगीता तुला मी सांगतो. मी बरीच वर्ष मराठीचा प्राध्यापक होतो, संस्कृतचा होतो, तर मला एक कविता हे बोलता नेहमी आठवतं, तुम्हाला सांगून टाकतो. आता कृष्ण बोलतोय म्हणजे केशव बोलतोय. त्या केशवाचं नाव घेतलेले मराठीचे आपले मोठे कवी आहेत केशवसुत म्हणून. त्या केशवसुतांची गाजलेली कविता आहे, क्षणात नाहीसे होणारे दिव्य भास. त्या कवितेत ते प्रतिभावंतांच्या वतीने म्हणतात. केशवसुत म्हणतात की कालिदासाला शाकुंतल सुचतं तो क्षणच असतो. उत्तर रामचरित्र सुचतं तो क्षणच असतो. कुसुमाग्रजांना विशाखा, काही नकुल, कोलंबसाचे गरेगीत, पृथ्वीचे प्रेम सुचतं ते क्षणच असतं. आणि ते म्हणतात प्रतिभावंताला ते क्षण फुलावर पडणाऱ्या दवबिंदूसारखे उमजीत जर टिपता आले नाहीत, मनाच्या कोशात साठवता आले नाहीत, शब्दांच्या सरीतून व्यक्त करता आले नाहीत, तर ते हरवतात, पुन्हा येत. आणि ते जर सापडले तर केशव त्यांची इच्छा होती पृथ्वीला स्वर्ग समक्षता देणं, जे पृथ्वीचा सुरलोक बनवायचं. त्या कवितेत त्यांनी म्हटलंय, हा हा हे जर सर्व भास धरता येतील माते तर. माते म्हणजे मला. हा हा काहीच वाटतंय, हे जर सर्व दिव्य भास क्षणात नाही होणार. काही चांगलं पाहिलं, काय पाहिले आठवत नाही, क्षणात नाही होणार. हा हा हे जर सर्व भास धरता येतील माते तर, पृथ्वीचा सुरलोक की बनवुनी टाकीन मी सत्वर. केशवसूत केशवाबद्दल बोलताय, तर केशवानं गीता तुम्हाला मला दिली आहे आणि पृथ्वीचा सुरलोक बनवण्याची जबाबदारी आपल्याला दिली. 5 मिनिटं उरली आहे, त्याच्यात आणखी थोडं बोलत जाऊया. त्या 5 मिनिटाचं काम असं आहे की एक भागवत पुराण निर्माण झालं आणि अनेक पुराण निर्माण झाली. त्याच्यामध्ये वामन पुराण म्हणून आहे, त्या नावाप्रमाणेच लहान आहे वामन, पण लहान म्हणजे किती, 10,000 श्लोकांचं. आपल्याकडे लहान म्हणजे असंच असतं, आश्चर्य नसतं. आणि सगळ्यात मोठं जे पुराण आहे ना ते स्कंद पुराण आहे. ते बरोबर आहे, शंकराचा पुत्र कार्तिकेय गणपतीचा थोरला भाऊ. त्या पुराणामध्ये 80,000 श्लोक आहेत, सगळ्यात मोठं. आणि आपल्यामध्ये आहेत 18,000. आता या 18 पुराणांची नावं लक्षात ठेवायची कशी. आपल्याकडे एकदा मागे 18 पुराणाची काही पुराणे झाली होती, लक्षात कशी ठेवायची. तर आपल्या पूर्वजांनी जसं उपनिषदात सूत्रांची भाषा केली आहे ना, तशी गद्य हे लक्षात राहत नाही, पद्य हे लक्षात राहत, कविता केली की लक्षात राहते. जुन्या कालखंडात ते गणिताची सूत्र कवितेतून शिकवायचं. तसं कोणीतरी अभ्यासकानं हे 18 पुराण तुमच्या माझ्या लक्षात राहावीत म्हणून एक श्लोक तयार केला. त्या श्लोकानं आज आपण शेवट करायचा. तो श्लोक असा आहे, ऐका मग त्याचा अर्थ सांगतो. मद्वयम भद्वयम तथा ब्रत्रयम व चतुष्टयम. आता पुढचा शब्द विचित्रच आहे. अनापलिंग पुष्कानी पुराणानी पृथक पृथक. पुन्हा एकदा ऐका. मद्वयम, द्वयम म्हणजे 2, मद्वयम भद्वयम तथा ब्रत्रयम व चतुष्टयम अनापलिंग पुष्कानी पुराणानी पृथक पृथक. आता मी सांगतो, जेवढं लक्षात येईल तेवढं लक्षात येईल. मद्वयम म्हणजे काय, ज्यानं मन सुरुवात होते अशी 2 पुराण आहेत. मन सुरुवात, मत्स्य पुराण आणि मार्कंडेय पुराण. जेव्हा मच्या नंतर भन सुरुवात होते अशी 2 आहेत. एक भविष्य पुराण आणि आपलं भागवत पुराण. ब्र हे ब्रह्मवाचक आहे, तर ब्रन सुरुवात होणारी 3 आहे.
ब्रह्म, ब्रह्मांड आणि ब्रह्म वैवर्त. नंतर वन सुरू होणारी 4 आहेत. वराह, वामन, वायू आणि विष्णू. आणि पुढे असं काही जुळवता येत नाही म्हणून अनाप पुस्तकाने करून टाकलेलं आहे. ते काय आहे बरं? अ म्हणजे अग्नी, ना म्हणजे नारद, प म्हणजे पद्म, ली अनुस्वार म्हणजे लिंग, ग म्हणजे गरुड. गरुड पुराणचा डोळ्यासमोर फार महत्वाचं आहे. गरुड पुराण. कु म्हणजे कूर्म आणि स्कानी मधला स्क म्हणजे स्कंद पुराण. अशी 18 पुराणं आहेत असं लक्षामध्ये. ही पुराण म्हणजे खरोखरच भारतीय परंपरेतले ज्ञानकोश आहे. ही पुराण म्हणजे भारतीय परंपरेतले ज्ञानकोश आहेत. म्हणून त्यांच्यात वीरांच्या पण कथा येतात आणि भक्तांच्या पण कथा येतात. त्याच्यामध्ये खंड म्हणजे सृष्टीच्या उत्पत्तीपासून नवखंड कसे निर्माण झाले, पृथ्वी, भरतखंड, जम्बूद्वीप कसं, हेही येतं. आणि वनस्पती सुद्धा येतात. त्याच्यामध्ये नीती पण येते आणि त्याच्यामध्ये विकार सुद्धा येतात. त्याच्यामध्ये सुर असुर पण असतात. आणि प्रल्हादासारख्या भगवत भक्ताच्या पोटी नातू म्हणून बलिराजा पण येतो. बलिराजा हा प्रल्हादाचा नातू आहे, मुलाचा मुलगा आहे. असं विलक्षण हे जे विश्व आहे, त्या विश्वाचं ज्ञान सर्वसामान्यांना देण्यासाठी गोष्टींच्या माध्यमातून भागवत पुराण काय का असं वाटतं, गोष्टी असतात म्हणून. आणि त्या गोष्टी अद्भुताच्या रंगाने रंगलेल्या असतात. आपण पुढे बघू. हे अद्भुताचा रंग असतो ना, हे जर सांगतो, हे कसं लक्षात ठेवायचं, कसं मान्य करायचं. तर आम्ही असं म्हणतो, अद्भुत असं लक्षात ठेवायचं की परमात्मा आहे ना, तो एक मूळ परमात्मा आहे आणि तुमच्या माझ्यासारखा देव पण आहे. म्हणजे तो 2 पातळ्यावर वावरतो. एक अलौकिक पातळी आणि एक लौकिक पातळी. म्हणजे देवळामध्ये विठ्ठल असतो, तो अलौकिक असतो. आणि गोरोबा कुंभारांना घट तयार करायला मदत जो करतो, तो लौकिक असतो. ती लौकिक भाषा असते आणि यांची समाधी भाषा असते. सम्यक आधी येते अस्मिन, योग समाधी आत्ताचा शब्द. म्हणून एकदा हे मान्य केलं की भागवतातल्या कथा लौकिक आणि अलौकिक 2 पातळ्यावरच्या आहेत, तर आपल्याला ते समजणं सोपं जातं. आपण हाच प्रयत्न करूया. पहिला प्रयत्न भगवद्गीता आणि भागवत यांचा कसा संबंध आहे, तत्वज्ञानाचा आहे, विचारांचा आहे, श्लोकांचा आहे, उदाहरणांचा. गीता भागवतात कथारूप आहे असं आपण बघूया. नंतर भागवताचाही परिचय आपण करून घेणार आहोत. मग वीरांच्या कथा, भक्तांच्या कथा, अंबरीषाची कथा एकादशी संदर्भात, गजेंद्र मोक्षाची कथा, अशा कथाही येतील आणि तत्वज्ञानही येईल. तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं गीता धर्माच्या शताब्दी महोत्सवाचे उपक्रम म्हणून हा प्रयत्न आपण करूया. आपलं सगळ्यांचं सहकार्य असंच लाभू दे. आज मला सूचना मिळाली की मी इथं न बसता वर बसावं म्हणजे बरं वाटेल. पण मी त्यांना सांगितलं, एकदा सगळ्यांनी विचारतो, या संगीत तुम्ही नेहमी येणार आहात का, तर मी वर बसायला हरकत नाही. त्यातले निम्मे आले तरी मला चालतील, पण निम्मे जर येणार असतील तर मी जरा वरच्या खुर्चीवर जाऊन बसतो असं तुमच्या लक्षामध्ये येईल. मात्र आपली बैठकी व्यवस्था अतिशय चांगली. ठीक आहे. 23 तारखेच्या एक 5 मिनिटं ऐका. 23 जुलैला मंगळवारी आपला अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम हा संध्याकाळी 4 वाजता. 4 वाजता केसरी वाड्यामध्ये लोकमान्य सभागृहामध्ये आपण 4 मोठ्या व्यक्तींना मंडळाच्या वतीने शताब्दी वर्षाच्या निमित्तानं पारितोषिक देणार आहोत. त्यात एक व्यक्ती म्हणजे भिडे शास्त्री पुरस्कार आपण विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर यांना देणार आहोत. भिडे पुरस्कार. केतकर पुरस्कार आपण अविनाश धर्माधिकारी यांना देणार आहोत. गीता गौरव पुरस्कार इस्कॉनचे पुण्यातले प्रमुख लोहगावला असतात, चिन्मय मिशन, इस्कॉन आहे, चिन्मय मिशनचे अद्वैतानंद यांना आपण देणार आहोत.
आणि आपल्याकडे ज्ञानसत्र चालतं, त्यामध्ये अधिक वेळ ज्यांनी व्याख्याने दिली आहेत अशा प्रकारची व्यक्ती, कारण आपण व्यास पुरस्कार देतो, तर यावर्षी आपण अविनाश हाळगे यांना देणार. डॉक्टर दीपक टिळक अध्यक्ष. आणि एक गोष्ट मुद्दाम सांगतो, आपल्यातल्या प्रत्येकानं ते दिवशी 4 वाजता यायला पाहिजे. त्याचं कारण त्याच वाड्या 100 वर्षापूर्वी नचिम केळकरांच्या अध्यक्षतेखाली भिडे केतकरांच्या उपस्थितीमध्ये आपल्या गीताधर मंडळाची स्थापना झालेली आहे. 100 वर्षांनी तुमचं माझं भाग्य आहे की त्यावेळी आपण नव्हतो, पण यावेळी आपण आहोत. 100 वर्षांनी त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी, अपवाद नाही, आपल्याच्या सगळ्यांनी त्याला आलं पाहिजे. याशिवाय वरच्या बाजूला आपण एक चित्रमय प्रदर्शन सुरू केलेलं आहे. ते उद्यापासून आपल्याला बघता येईल. 4 दिवस ते ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये जवळ 50-52 फोटो आहेत. फोटोखाली मजकूर आहे आणि त्याच्यामध्ये गीता धर्मदाची वाटचाल, गीता धर्मदाले महत्वाचे उपक्रम, गीता धर्मदाला दिलेल्या मान्यवर व्यक्तींनी भेटी आणि शताब्दीचे कार्यक्रम, हे सगळ्या क्रमाने अतिशय चांगल्या प्रकारे मांडलेलं आहे. त्या प्रदर्शनाला आपण सर्वांनी भेट द्या. 23 जुलैला त्या प्रदर्शनाला भेट देणं आणि केसरी वाड्यामध्ये येणं हे आपल्या दृष्टीकोन अत्यंत महत्वाचं आहे. देवाचं कार्य आहे, एवढं लक्षामध्ये ठेवा. नमस्कार.